आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। स्वारगेट अत्याचार प्रकरणामध्ये गुन्हाड गावामध्ये गुन्हे शाखेच्या 40 ते 45 जणांचा ताफा घेऊन सर्च ऑपरेशन। 100 एकर शेत धुंडाळूनही मोबाईल मिळालाच नाही। आरोपीच्या घराची झडती, 6 जणांचे जबाब नोंदवले। पुण्यामधल्या पीएमपीच्या बसस्थानकाची सुरक्षा व्यवस्था राम भरोसे। बसस्थानक परिसर मद्यपी गुन्हेगारांचा अड्डा असल्याच्या वारंवार तक्रारी। पुण्याच्या वाघोलीसह परिसरामध्ये 455 वाहनांवर कारवाई। वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून 2 दिवसांमध्ये 4.5 लाख रुपयांचा दंड वसूल। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून 350 कोटींचा निधी, मात्र मागणीच्या तुलनेमध्ये रक्कम कमी असल्यानं आता पुन्हा कर्मचाऱ्यांची इतर देणी थकीत राहण्याची चिन्ह। मुंबईच्या सागरी किनारा मार्गावर चोरांचा उपद्रव। या मार्गावर विजेच्या खांबांमधील तांब्याच्या तारांची चोरी। पालिकेच्या कंत्राटदारांची याबाबत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। सोमेश्वर कारखान्यामधील अपहार प्रकरणी लेखापरीक्षण, संबंधितांवर गुन्हे दाखल होणार। 15 मार्चपर्यंत अफरातफर शोधण्याची मुदत। नागपुरात कुख्यात गुंड सुमित ठाकूरला रील बनवणं भोवलं। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गुंड सुमित ठाकूरनं रील बनवल्यानंतर त्याची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी। मालमत्ता करा भरण्यासाठी नवी मुंबई पालिकेकडून भारत बिल पेमेंट सिस्टीम प्रणाली सुरू। नागरिकांना ऑनलाईन कर भरणं होणार सुलभ। नवी मुंबईमध्ये 3.5 लाखाहून अधिक नोंदणीकृत मालमत्ता। पुणे शहराचं सांस्कृतिक धोरण वादाच्या भोवऱ्यात। मुंढवा इथल्या टाउन प्लॅनिंग योजना रखडणार। धोरणात्मक निर्णय असल्यानं प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याचा पालिकेचा निर्णय। नागपूर विद्यापीठामध्ये पेटच्या परीक्षेमध्ये पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला। केडीके कॉलेजच्या परीक्षा केंद्रावरील वीज पुरवठा खंडित, परीक्षार्थींची तारांबळ।